कर्मबंधन क्षीण झालं, तात्काळ नाहीसं झालं. आणि या गोपीने त्रिगुणात्मक अशा आपल्या देहाचा त्याग केला आणि त्या दिव्य देह धारण करून निकुंज वनामध्ये आल्या. गोपीनं आलेलं पाहिलं. वाक चातुर्यानं मोहित करणारे भगवान त्यांना बोलू लागले, स्वागतम वो महाभागा. महाभाग्यवती गोपीनो, या, तुमचं स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान आज गोपींना महाभागा, महाभाग्यवती म्हणतोय. मोठं कोणी म्हणावं, पदवी कोणी द्यावी, पुरस्कार कोणी द्यावा. आता पदव्यान पुरस्काराचं पेव फुटले महाराज. कोणी कोणाला पुरस्कार देतो, कोणी कोणाला पदवी देतो. पदव्यांना काही अर्थ नाही. 100 मूर्खाने एखाद्याला शहाणा म्हणणं, त्यात काय शहाणपण आहे. हे बघा, माणसाला मोठंच म्हणायचं असलं तर फक्त दोघांनी मोठं म्हणावं, एक आपल्या सद्गुरूंनी नाही तर देवानी. या दोघांच्या म्हणण्याला किंमत आहे. बाकी आपल्या स्वार्थासाठी तर सगळे मोठं म्हणतच असतात. गोपीनं तुमचं स्वागत आहे. पण भगवान पुढे बोलू लागले, पण एवढ्या रात्री अपरात्री अशा या घोर वनात तुम्ही कशा आलात. यानंच बोलावलं आणि हा विचारतो कशा आला, कुणीकडे आला. गोपीनं तुम्हाला ठाऊक नाही, अपरात्री अशा कुलीन स्त्रियांनी घराच्या बाहेर नसतं पडायचं. आधीचे भयानक असं वन आहे. या वनात रात्रीच्या वेळेला हिंस्त्र श्वापदा बाहेर पडतात आणि तुम्ही अशा एकट्या दोकट्या, काही संकट तर नाही आलं गोकुळेवर. तुम्ही पतिव्रता स्त्री आहात. कुलीन स्त्रिया ज्या असतात ना, जुना नियम सांगतो बरं का, कुलीन स्त्रिया त्यांनी संध्याकाळी दिवे लागणीनंतर घराच्या बाहेर पडायचं नाही. 7च्या आत घरात. जुना नियम सांगतो. मला आठवतं, आम्ही लहान असताना आमच्या आई आजी यांनी दिवे लागल्यानंतर घराच्या बाहेर राहिलेल्या मोठ्या लोकांना आवडायचं नाही. असं म्हणतात की दिवे लागण्याची वेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्या लक्ष्मीच्या येण्याच्या वेळेला घरातली लक्ष्मी जर कुठं मॉलमध्ये फिरत असेल ना, तर ती कशाला यायला बसली घरामध्ये. गोपीनं तुम्ही पतिव्रत आहात आणि त्यामुळे आपल्या पतिपुत्राधिकांना सोडून असं येणं बरं नाही आहे. माझ्यासाठी आला असाल तर ऐका, श्रवणात, दर्शनात, ध्यानात, मयी भावानुकीर्तनात, न तथा सन्निकर्षेण प्रतियात ततो गृहाण. माझ्या प्राप्तीसाठी आला असाल तर माझ्या कथेच्या श्रवणानं, माझ्या ध्यानानं, माझ्या चिंतनानं, माझ्या संकीर्तनानं, माझ्या नामस्मरणानं जेवढी तुम्हाला लवकर माझी प्राप्ती होईल तेवढी माझ्या संगतीत राहण्यानं होणार नाही. म्हणून आल्या तशा परत जा, प्रतियात. इतकं वाईट वाटलं महाराज गोपींना. बघा, यानंच तर आपल्याला बोलावलं आणि आपण इथं आलेलं असताना परत जा म्हणतो. गोपी या डोळ्यामध्ये अश्रू आले, टपटप अश्रू बिंदू जमीन ओघळू लागले. आणि त्या गोपी हात जोडून कानोबाला बोलू लागले, मैवं विभोरति भवान गदितुं दृशंसं संतज्य सर्व विषयांस्तव पादमूलम भक्ता भजस्व दुरवग्रहमात्यजास्मान् देवो यथादि पुरुषो भजते मुमुक्षु. हे प्रभो, असं निष्ठुर होऊ नका. देवा, आम्ही सगळं काही सोडून तुमच्या चरणांच्या जवळ आलोय. सगळं सोडलं तुमच्यासाठी. आणि तुम्ही आता आम्हाला परत जा म्हणता.
देवा तुम्ही स्वतंत्र आहात. आमचा त्याग करू नका. कान्होबा तुझी इच्छा असेल तर आम्ही घरी जाऊ, आम्ही तुझ्या इच्छेविरुद्ध नाही वागणार. कान्हा आम्हाला घरी जायचंच असेल तर आम्ही जाऊ, तू म्हणत असशील तर. पण जाण्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगतो, एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर दे, मग हवं तर जाऊ आम्ही घरी. त्या गोपी एक गोष्ट सांगू लागल्या. एक पतिव्रता स्त्री होती, रोज आपल्या पतिदेवांची सेवा करत असे. पतीची या मता अनुसरे पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची का, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्या पतीच्या मतानुसार सगळ्या परिवाराची सेवा करणारी जी धर्मनिष्ठ स्त्री आहे ना, अनायास तिला सहज मोक्ष प्राप्ती होते. का ना, ती स्त्री मनोभावानं सेवा करणारी. असाच एकदा अधिक मास आला आणि त्या स्त्रीनं नियम केला, रोज आपल्या पतिदेवांच्या चरणांचं तीर्थ घ्यायचं. जुन्या काळातली होती ती. त्यानं नियम केला. अचानक काहीतरी काम निघालं आणि यांना कुठेतरी बाहेर गावी जाण्याचा प्रसंग आला. तिने म्हटलं मी तर नियम केलाय, आता माझ्या नियमाचं काय होईल. साधकाला आपला नियम मोडणं जीवावर जातं महाराज, जीवापेक्षा जड होतं. आम्ही आज अग्निहोत्रींच्या दर्शनाला गेलो होतो. परमादरणीय वैकुंठवासी श्री काळी गुरुजी त्यांच्या चिरंजीवांनी अग्निहोत्र घेतलं, स्मार्ताग्निहोत्र. आणि पांढरीकर गुरुजी त्यांच्याकडे गेलो होतो, श्रोताग्निहोत्र. त्या अग्निहोत्रामध्ये सकाळ संध्याकाळ अग्नीला होम द्यावे लागतात, अग्नीची उपासना करावी लागते. दर पौर्णिमेला आणि अमावस्येला इष्टी करावी लागते, कधीच चुकू द्यायचं नाही. रामायणामध्ये असं वर्णन आहे की अयोध्येमध्ये घरोघरी अग्निहोत्री होते, प्रत्येक घरी अग्निहोत्र होतं. आता कलीचा प्रभाव, काळ बदलला, क्वचित बोटावर मोजण्या इतके अग्निहोत्री राहिलेत महाराज. अग्निहोत्र्याच्या उपासनेनं या सगळ्या जगाचं धारण होत असतं. तिथे चर्चा निघाली की 33 वर्षाचं त्या ठिकाणी अग्निहोत्र अव्याहत चाललं, दर्शपौर्णिमा सगळ्या इष्टी चालल्या. मग 33 वर्षानंतर अग्निहोत्र्याला पुन्हा इष्टी करणं बंधनकारक राहत नाही. एक नियम एका विशिष्ट काळापर्यंत आपला चालला पाहिजे. मी महात्म्यांच्या मुखातून ऐकलंय की 12 वर्ष जर आपण एखादा नियम चालवला तर 12 वर्षानंतर तो आपला नियम चालवण्याची जबाबदारी स्वतः भगवान आपल्या स्वतःवर घेतात आणि स्वतः ती चालवतात. फक्त 12 वर्ष साधकानं न चुकता आपला नियम चालविला पाहिजे. 12 वर्षानंतर एक तपानंतर तो नियम चालवण्याची जबाबदारी स्वतः भगवान उचलतात. मग साधकाला काही करायची गरज नाही. मला सांगायला अभिमान वाटतो, आपल्या ब्रह्मचैतन्य सेवा समितीची ही जी सेवा चाललेली आहे, नामाची सेवा चाललेली आहे, ही नामाची सेवा त्या ठिकाणी आपल्याला चिंता करायचं कारण नाही. स्वतः महाराज आपल्याकडून त्या ठिकाणी पूर्ण करून घेत आहेत, म्हणून आता चिंतेचं कारण नाही. बऱ्याच वेळेला संस्था एखादी उघडली
की असं वाटतं किती दिवस चालेल. पण त्याच्या मागे जर त्या ठिकाणी सद्गुरूंचं बल असेल, त्याच्या मागे देवाचं जर बल असेल, तर त्या ठिकाणी ती संस्था अव्याहत चालते महाराज. त्या पतिदेवाने विचार केला, खरंच आपली मनोभावानं सेवा करणारी आहे. पतिव्रता हे सर्टिफिकेट दुसरं कोणी देऊन चालत नाही, ते पतीनं दिलं पाहिजे. घरी जाऊन मागं लागून घेऊ नका, तसंही चालत नाही, ते उत्स्फूर्त आलं पाहिजे. मला पतिव्रता म्हणा म्हणून जमत नाही. यानं काय केलं, आपला एक पुतळा तयार केला, एक मूर्ती, आणि सांगितलंय मग मी येईपर्यंत या मूर्तीची, या पुतळ्याची तू सेवा कर, तुझं व्रत भंग होणार नाही. गेला तो आपल्या कामाला, ही आपल्या त्या पुतळ्याची सेवा करते, रोज आपल्या पतिदेवांचं असं करते, तसं त्यांना स्नान घालणं, कपडे घालणं. एकदा असंच सकाळच्या वेळेला तिनं आपलं दार लावलेलं होतं घराचं, आणि न्हाणी घरामध्ये त्या पतिदेवा म्हणजे त्या पुतळ्याला स्थान घालत होती. आणि एवढ्यात तिचा खरा पती बाहेर आला आणि त्यानं आवाज दिला, मी आलोय, दार उघड. गोपीन म्हटलं, कान्होबा आमची गोष्ट संपली, आता आम्हाला हे विचारायचंय, त्या स्त्रीनं आता काय केलं पाहिजे. नवऱ्यानं दिलेल्या त्या पुतळ्याची सेवा पूर्ण करून, म्हणजे त्याला स्नान घालून, कपडे घालून मग दार उघडायला जावं, का ती अर्धवट सोडून दार उघडायला जावं. भगवान श्रीकृष्णानं म्हटलं, गोपीनं सोपं आहे, खरा पती आल्यानंतर त्या पुतळ्याची काय गरज आहे, त्या पुतळ्याला सोडावं, खरा पतीला दार उघडायला जावं. गोपीने म्हटलं, कान्होबा आम्हाला हेच तर म्हणायचंय, जीवाचा खरा पती कोण आहे, तो परमेश्वर, आणि तू इथं समोर असताना आम्हाला त्या हाडामांसाच्या गोळ्यांची सेवा करायला जायला सांगतोस. अशा हुशार होत्या गोपीने भगवंताला शब्दामध्ये पकडलं. प्रभूने विचार केला, या नागपूरमधल्या गोपी फारच हुशार दिसत आहेत, म्हणले ट्रॅक बदलला. नाही, तुम्हाला घरी कोण जा म्हणतो, हो की गंमत केली, मीच तर तुम्हाला इथे बोलवलंय. भगवंतानी सुंदर असं रासमंडळ रचलं आणि रासलीला आरंभ झाली. शरदाचे चांदणे मधुवनी, फुलला निशिगंध, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. पैंजण ऋण झुणती, मेखला कटेवर किण किणती, वाहते यमुना जलधुंद, वाजवी पावा गोविंद. धरुनी फेर हरी भवती, गोजिर्या गोपी गुण गुणती, आगळा रासाचा छंद, वाजवी पावा गोड वर्णन आहे. सुंदर अशी रासलीला आरंभ झाली. भगवंताने जेवढ्या गोपी होत्या तेवढी आपली रूप प्रकट केलेली आहेत. गीत म्हणजे गाणं, हास्य म्हणजे हसणं, नृत्य म्हणजे नाचणं. गोपी म्हणतील तसं भगवान करू लागले. नाच म्हणलं की नाचावं, हस म्हणलं की हसावं, गा म्हणलं की गावं. याला लघु रासलीला म्हणतात. ही रासलीला आरंभ झाली आणि आपल्या इशाऱ्यावर हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक नाचतोय हे पाहिल्यानंतर गोपींच्या मनात नकळत विचार आला, बघा मगाशी किती भाव खात होता, आम्हाला घरी जा म्हणत होता, आता एवढा मोठा परमात्मा आमच्या इशाऱ्यावर नाचतोय. आमच्यापेक्षा आता मोठं कोणी आहे का दुसरं? गोपींना अहंकार झाला, आमच्यासारखे आम्ही तनिष्का, आमच्या इतकं श्रेष्ठ कोण नाही, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आमच्या मुठीत आहे. एवं भगवत कृष्णा लब्धमाना महात्मनः
आत्मानं मेनिरे स्त्रीणां मानिन्यो भेदिकं भुवि. अनासक्त असून सुद्धा भगवान श्रीकृष्णांकडून जेव्हा गोपींना असा मान मिळाला तेव्हा त्या जगातील सगळ्या स्त्रियांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असं मानू लागल्या. आणि भगवंताला तेच तर जमत नाही. ओळखलं भगवंताने, अभिमान झालाय. तासां तत्सौभगमदं वीक्षमानंच केशवः प्रशमाय प्रसादाय तत्रैवान्तरधीयत. ज्यांना आपल्या भाग्याचा गर्व झालेला आहे आणि अहंकारही उत्पन्न झाला असं पाहून त्यांचा गर्व नाहीसा करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण एकदम अंतर्धान झाले. तत्रैवान्तरधीयत. भगवान अंतर्धान झाल्यानंतर त्या गोपी अत्यंत व्याकुळ झाल्या. भगवान श्रीकृष्णांना शोधू लागल्या. तो काहीतरी गंमत करत असेल, त्याला चेष्टा करायची सवय आहे, तो इथे कुठेतरी लपला असेल म्हणून या झाडाच्या मागे पाहतात, त्या वेलीच्या मागे पाहतात. गोपींना विरह सहन होईना. त्या गोपी कृष्णाला गाऊ लागल्या. कोणी पूतना होते, कोणी कृष्ण होते आणि पूतनेला कसं मारल्याचं प्रात्यक्षिक करते. कृष्ण कसा चालतो, कृष्ण कसा हसतो, कृष्ण कसा पाहतो. सगळ्याजण एकत्र येऊन उच्च स्वरात त्यांच्या गुणाचं गायन करीत वेड्यासारख्या एका वनातून दुसऱ्या वनात त्यांना शोधू लागल्या. झाडांना विचारू लागले, हे पिंपळा, हे वटवृक्षा, हे जाई, हे जुई, हे मल्लिके, हे चाफ्या, हे तुलसी, आमचा कान्होबा आला. कच्चित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिये सहत्वाली कुलैर्विभ्रत दृष्टस्ते ते प्रियोच्युतः. अगं तो भगवंताच्या चरणांना आवडतेस म्हणून भ्रमर पिंगा घालत असून सुद्धा भगवान तुझी माळ घालतात. तो बद्दल विरहित राहे विष्णू उपवासी. तुळशीचा महिमा आहे महाराज. या गोपी अत्यंत व्याकुळ झाल्या, भगवंताला शोधू लागल्या, झाडांना विचारू लागल्या. महाकवी कालिदासानं मेघदूत काव्यामध्ये म्हटलंय की विरहामध्ये वेडा झालेला जो प्रियतम असतो, प्रियकर असतो ना, त्याला हे सुद्धा भान राहत नाही की आपण कोणाशी बोलत आहोत. आपल्या जवळच रामटेकला मेघदूत काव्याची निर्मिती झाली. महाकवी कालिदासांचं खंड काव्य मेघदूत. कश्चित कांता विरह गुरुणा. अलकापुरीमध्ये राहणारा हा यक्ष, त्या यक्षानं काही अपराध केला म्हणून कुबेरानं त्या यक्षाला शिक्षा दिली आणि त्याला पत्नीच्या विरहामध्ये एकट्याला इकडे रामटेकवर पाठवलं, रामगिरी पर्वतावर. आणि तिथे तो यक्ष आपल्या पत्नीच्या विरहामध्ये झुरतो आहे आणि तो यक्ष आपल्या पत्नीसाठी एका मेघाबरोबर संदेश पाठवतोय. अप्रतिम असं काव्य आहे महाकाव्य कालिदासांचं. त्या मेघाला सांगताय तुला वाटेत काय काय लागेल. त्यावेळेला कालिदासांनी एक वाक्य वापरलं की प्रेमानं अंध झालेल्या व्यक्तीला आपण कुणाबरोबर संदेश पाठवतो याचं सुद्धा भान राहत नाही. मेघ कुठे संदेश देत असतो का, ढग कुठे संदेश सांगत असतो का. गोपी झाडांशी बोलू लागल्या. एवढ्यात एकीच्या लक्षात आलं तो एकटा गेला नाही, प्राणप्रिया राधिका तिला बरोबर नेलंय. अनया राधितो नून भगवान हरिरीश्वर यन्नो विहाय गोविंद प्रीतोयाम अनयतरः. रस्त्यानं जात असताना गोपींना पावलाचे चिन्ह दिसले.
कुणाच्या पावलाचे चिन्ह आहेत? नक्की भगवान श्रीकृष्णांची राधिका असली पाहिजे. आणि म्हणून हिच्यावर प्रसन्न होऊन भगवंताने आम्हाला सोडून तिला बरोबर नेलं. हे बघा, समदुःखी लोक असतील आपल्या बरोबर तर दुःख फार होत नाही. समदुःखी लोक पाहिजे. आपल्या एकट्याचं नुकसान झालंय काय? सगळ्यांचंच झालंय ना, मग आता कुठे शोक करता? पण सगळ्यांचा फायदा झाला ना, एकट्याचंच नुकसान झालं तर जास्त तीव्र दुःख होतं महाराज. आतापर्यंत सर्वांना सोडून गेला पण तितकं दुःख नव्हतं, पण आता तिला नेलं, आम्हाला सोडून गेला, जास्त दुःख झालं. इकडे भगवान राधेला घेऊन निघाले होते. राधाराणी चालून चालून थकली. तिने म्हटलं, नाही बाबा कन्हैया, आता माझ्याच्या नाही चालवणं होत. अगं राधे, आपल्याला खूप दूर जायचंय. हे बघ, तुला मला न्यायचं असेल, मला खांद्यावर घे. ठीक आहे राधे, मी इथे खाली वागतो, तू खांद्यावर बस. एका उंच ओट्यावर राधेला उभं केलं आणि भगवान खाली वाकले. आणि राधा खांद्यावर बसणार एवढ्यात तिच्या मनामध्ये विचार आला, बघा माझ्याशिवाय पान हलत नाही याचं. मी खांद्यावर घे म्हटलं की खांद्यावर घ्यायला तयार झाला. माझ्या इतकं कोणी श्रेष्ठ आहे काय? भगवंताने म्हटलं, बरं तुम्हाला तीच बाधा झाली का? आणि भगवान अंतर्धान झाले खालून. राधा शोक करू लागली. सगळ्या गोपी भगवंतासाठी शोक करताय, अत्यंत शोक करू लागले सगळे. हा नाथ रमण प्रेष्ठ क्वासी क्वासी महाभुज दास्यास्ते कृपणाया मे सखे दर्शय सन्निधी. शेवटी गोपींना प्रयत्न करूनही भगवंताची प्राप्ती झाली नाही. भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये आधी प्रयत्न असावेत, प्रयत्नानंतर प्रतीक्षा असावी. आणि प्रतीक्षेनंतर मग कृतार्थता आहे. गोपीने खूप प्रयत्न केला पण तो भेटत नाही हे पाहिलं. पुन्हा गोपी यमुनेच्या वाळवंटामध्ये आल्या आणि त्या गोपी भगवंतासाठी गीत गाऊ लागल्या. श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंद अत्यंत महत्त्वाचा मानलाय. त्या दशमस्कंदामध्ये असणारे रास पंचाध्यायीचे 5 अध्याय हे जणू भागवताचे पंचप्राण आहे. आणि त्यातला मधला अध्याय गोपीगीत. गोपीने अत्यंत विरहानं भगवंतासाठी गायलेलं आळवलेलं गीत आहे. त्या गोपी गाऊ लागल्या. काय म्हणतात त्या गोपी? गोप्यौचु जयति तेधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दैत दृश्यतां दिक्षुतावकास्त्वयि द्रुतसव त्वं विचिन्वते. राधे श्री राधे जय राधे श्री राधे. कान्होबा, तुझा जय जयकार असो. कन्हैया, जेव्हापासून त्या व्रजमंडलामध्ये आलास तेव्हापासून या व्रजाचा महिमा वाढला. म्हणून लक्ष्मी इथं कायमची येऊन राहू लागली. प्रियतमा, अरे आम्ही आमचे प्राण तुमच्यासाठी केवळ धारण केलेले. आणि या गोपी तुम्हाला दशदिशांमध्ये शोधत आहे. आम्ही तुमच्या निशुल्क दासी आहोत. कान्हा, तू जर आला नाहीस तर आम्ही जगणार नाही. आणि तुझ्या विरहामध्ये आमचा मृत्यू होईल. कान्हा, तो वध होईल आमचा तुझ्याकडून. आणि तुम्हाला जर असं मारायचंच होतं आम्हाला का वाचवलं? किती संकट आली होती आमच्यावर. विषजलाप्यया व्यान राक्षसात वर्ष मारुतात वैद्युतानलात वृषमयात्मजात विश्वतो भयात
वशवते वयौ रक्षितामो। राधे श्री राधे जय राधे श्री राधे। यमुनेचे विषमे पाणी पिऊन आम्ही मेलो होतो, तो आपला जीव धोक्यात घातला, त्या कालियाचं मर्दन केलंस। अनेक राक्षस आम्हाला मारण्यासाठी आले होते, आपल्या प्राणाची पर्वा न करता तू त्या राक्षसांचा वध केला, आमचं रक्षण केलं। देवराज इंद्राच्या कोपानं आम्ही सगळे त्या पावसानं मरणार होतो, तू दिव्य केलंस, गोवर्धन पर्वत करांगुलीवर धारण केला, 7 दिवस आमचं रक्षण केलंस। कान्हा, तुला असं जर मारायचं होतं तर त्यावेळेला का मारू दिलं नाहीस आम्हाला? तू कोण आहे आम्ही जाणतो। नखलु गोपिका नंदनो भवान अखिल देहिनां अंतरात्मदृक् विखन सार्थितो विश्वगुप्तये सख उदेवान सात्वतांकुले। जय राधे श्री राधे जय राधे श्री राधे। नंद यशोदा यांचा पुत्र नाही असतो, ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून प्रत्यक्ष भगवान या रूपानं आलेला आहेस। कान्हा, आम्ही तुझ्या विरहात नाही जगू शकत। आम्ही आता जिवंत दिसतो आहोत, त्याचं कारण आहे आम्ही तुझं कथामृत गातो आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही जिवंत आहोत। तुझं कथामृत कसं आहे? तव कथामृत तप्त जीवन कवि विरीडित कल्मषापहं श्रवण मंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना। राधे श्री राधे जय राधे श्री राधे। कान्होबा, तुझं कथामृत तापलेल्या जीवनाला शांत करणार आहे। मोठे मोठे लोक म्हणतात जे तुझ्या कथामृताचं दान करतात ते खरे मोठे दाते। जे तुझं कथामृत प्राशन करतात, कथा श्रवण करतात, त्यांचं मंगल होतं, श्रवण मंगलम। आत्ताच गुरुजींनी सांगितलं, कथा श्रवण करणाऱ्याचं कल्याण होतं, परम मंगल होतं। कान्हा, तुला माहिती नाही आमचं तुझ्यावर किती प्रेम आहे। तू जेव्हा अनवाणी पायानं गाई चारायला वनामध्ये गेलास ना, तेव्हा तुझ्या कोमल अशा चरणांना एखादा खडा टोचेल, एखादा काटा पोचेल, अरे केवळ कल्पनेनं आमच्या हृदयाला अनंत वेदना झाल्या रे। चलसी अद्व्रजात चारयन् पशून् नलिन सुंदर नाथ ते पदं शिलतृणांकुरै सीदती दिनः कलिलतां मनः कान्त गच्छति। जय राधे श्री राधे जय राधे श्री राधे। कन्हैया, तुझ्यासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग केला रे, सगळं सोडून आलो। पती पुत्राधिकांना सोडलं, पती सुतान्वया भ्रातृबांधवान् अतिविलंघ्यते त्यच्युतागता गतिविदस्तमोत् गीतमोहिता हितवयोषिता कस्त्यजेन्निशि। जय राधे श्री राधे जय राधे श्री राधे। कान्हा, तुझ्यासाठी आम्ही आमच्या पतिपुत्राधिकांना सोडलं आणि एवढा त्याग करून इथं आलेलो असताना तू कपटी आम्हाला सोडून गेलास। आत्यंतिक प्रेमामध्ये
भक्त भगवंताला शिव्या घालतो आणि भगवान त्या शिव्या आनंदाने ऐकतो, हसत हसत ऐकतो. संत जनाबाई रोज पांडुरंगाला शिव्या घालायची. अरे मेल्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडालेली. महाराज जनाबाई एवढं बोलायची, पण भगवान पंढरीनाथ हसत हसत ऐकायचे. तो दुसऱ्या कोणाचं ऐकत नाही, आपल्या भक्तांचं ऐकतो. काहीतरी म्हटलं तरी ऐकतो. जनाबाईच्या शिव्या आनंदानं भगवान ऐकून घेतात. याचं कारण आहे त्या जनाबाईचं पांडुरंगावर अपार प्रेम होतं. इतकं प्रेम होतं. काय झालं, एकदा त्या जनीचं आणि शेजारणीचं भांडण झालं गोवऱ्यावरनं. जुन्या काळामध्ये गॅस बीस काही नव्हता. माझ्या गोवऱ्या थापायच्या माता मावल्या चुलीला घालण्यासाठी. त्या शेजारणीनं काय झालं, त्या जनाबाईच्या गोवऱ्या चोरल्या. जनाबाई भक्त होती याचा अर्थ काही पण खपून घेत होती असं नाही महाराज. भक्त असला, सात्विक असला, महाराज असला, चांगला उपासक असला म्हणून लोकांनी काही केलं तरी सहज सहन करावं असं नाही. समर्थाने आम्हाला बाणा शिकवलाय, खटनटासी खटनट, उद्धटासी उद्धट, असा बाणा असला पाहिजे. संतांसाठी, सत्पुरुषांसाठी, सद्भक्तांसाठी, सात्विक लोकांसाठी सात्विक. पण ज्यांना सात्विकतेची भाषा कळतच नाही ना, त्याच्यासाठी सात्विक होऊन काही उपयोगाचं नाही. आपल्या हिंदूंची सहिष्णुता ही आपल्यासाठी शाप ठरली. आतापर्यंत हिंदू सहिष्णू सहिष्णू म्हणून कुणी यावं आणि त्याला ढोपरावं, कुणी यावं आणि त्यालाच त्या ठिकाणी त्रास द्यावा, हे नाही चालणार. आता हिंदू जागा झालाय. पश्चिम बंगालनं दाखवून दिलंय. अनेक राज्यांनी दाखवून दिलंय. प्रकरण गेलं न्यायाधीशांपर्यंत. जणी भांडायला खंबीर होती. न्यायाधीशाने विचारलं, जणे एवढं का भांडतेस? तिने म्हटलं, हिने माझ्या गौऱ्या चोरल्या. शेजारी म्हणत होती, नाही या माझ्याच आहेत. न्यायाधीशाने म्हटलं, जणे या गौऱ्या तुझ्याच कशावरून? जनाबाईने म्हटलं, न्यायाधीश महाराज, याच्यातली कुठली गौरी उचला आणि ती कानाला लावा, माझ्या गौरीतून विठ्ठल 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 असा नाद येईल. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल शब्द ऐकू येणार नाही ती गौरी माझी नाही. महाराज न्यायाधीशानं एक गौरी उचलली, कानाला लावली आणि खरंच त्या गौरीतून विठ्ठल 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 असा नाद येत होता. उगीच भगवान सगळं ऐकून घ्यायला तयार नाही. उगीच भगवान सगळे सेवा करायला तयार नाहीये. दळिता कांडिता तुझं गायीन मी अनंता. शेवटी त्या गोपी यमुनेच्या तीरावर आल्या आणि भगवंतासाठी शोक करू लागल्या. इति गोप्य प्रगायन्त्यः प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुदुस्वरं राजन् कृष्ण दर्शन लालसा. त्या गोपी भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेनं सुस्वरात रडू लागल्या. सुस्वरात म्हणजे काय? असं पेटी तबला तानपुरा असं लावून रडत होत्या का? सुस्वरात रडणं याचा अर्थ काय आहे? हे बघा, मनुष्य रोज प्रपंचासाठी रडत असतो, रोज रडत असतो. मनासारखं काही झालं नाही की क्रंदन सुरू असतं. प्रपंचासाठी रोज रडतो. पण मला देव भेटत नाही म्हणून कोणी 4 अश्रू ढाळलेत का? अजून माझ्यावर देव का कृपा करत नाही म्हणून कोणाच्या नेत्रामध्ये अश्रू आलेत का? हे बघा, ज्या वेळेला देवासाठी आपल्या नेत्रामध्ये अश्रू येतील ना,
त्यावेळी ते जे रडणं आहे ना, त्या रडण्याला सुस्वरात रडणं म्हणतात. संसारासाठी प्रपंचासाठीचं जे रडणं आहे त्या रडण्याला कुस्वरातलं रडणं म्हणतात. भगवंताने विचार केला, आता जर मी प्रकट झालो नाही तर या गोपी जिवंत राहणार नाहीत. तासामाविरवोच्चौरिः स्मयमान मुखांबुजः पीतांबरधरासृग्वी साक्षान्मन्मथ मन्मथ. राजा, भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर प्रकट झाले. तम विलोक्यागतम प्रेष्ठम प्रीतिकुल्लदृशो वराः उत्तसुरगवत् सर्वास्तन्व प्राणमिवागतम्. आपला प्रियतम आलेलं पाहिलं. गोपींचे डोळे प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाले. गोपी धावत धावत भगवान श्रीकृष्णांच्या जवळ आल्या. ज्याप्रमाणे एखाद्या प्रेतामध्ये प्राण यावा आणि प्रेत उठून बसावं, तशी गोपींची अवस्था झाली. कोणी आनंदानं भगवान श्रीकृष्णांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये धरला. कोणी भगवंताच्या पदराला धरलं, कोणी त्याच्या वस्त्राला धरलं, कोणी त्याच्या पायाला धरलं. काना, आम्हाला सोडून जाऊ नकोस रे, तुझ्या वाचून आम्ही नाही राहू शकत. तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. भगवान श्रीकृष्णाने म्हटलं, गोपींनो, आता चिंता करू नका, मी तुम्हाला कुठे जाणार नाही सोडून. श्रीकृष्णाच्या दर्शनानं त्या आनंदानं गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीशी झाली. त्यांचे मनोरथ पूर्ण झाले. गोपींचा आणि भगवान श्रीकृष्णांचा काही संवाद झाला. यानंतर भगवान श्रीकृष्णांनी रास मंडळ रचलेलं. योगेश्वरेण कृष्णेण तासां मध्ये द्वयोर्द्वयोः प्रविष्टेन गृहीतानां कंठे स्वनिकटं स्त्रियः. भगवान श्रीकृष्णांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढी आपली रूप प्रकट केली आहेत. रासलीला 3 प्रकारानं खेळली जाते. जितक्या गोपी आहेत तेवढे कृष्ण. त्यानंतर जितक्या गोपी आहेत त्याचे अर्धे कृष्ण. 2 गोपींमध्ये 1 कृष्ण, 1 गोपीमध्ये 1 कृष्ण, 1 गोपी 1 कृष्ण, 1 गोपी 1 कृष्ण, 2 गोपी 1 कृष्ण आणि 1 गोपी 2 कृष्ण, असं वर्णन आहे की त्या वृंदावनामध्ये, निकुंज वनामध्ये 1 कोटी गोपी होत्या. भगवंताने आपली 3 कोटी रूप प्रकट केलं. 2 कोटी, 2 कोटी कृष्ण, 1 कोटी गोपी, 3 कोटी एवढे तिथे रासमंडळात झाले. ही महारासलीला आहे. या रासलीलेला आरंभ झाला. आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली आहे. सगळे देव आपापल्या पत्नीसह तिथं आकाश मंडळात गर्दी करतायत रासलीला पाहण्यासाठी. स्वर्गातल्या दुंदुबी वाजू लागल्या. स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. गंधर्व आपल्या पत्नीसह भगवंताच्या निर्मल यशाचं गायन करू लागले. आणि सगळ्या गोपी रास मंडळामध्ये प्रियतम भगवान श्रीकृष्णांच्या नृत्य करू लागल्या. रासलीला आरंभ झाली. पण गंमत अशी झाली की रासलीला देवांच्या स्त्रियांना दिसते पण देवांना दिसत नाही. इंद्राणीला दिसते, इंद्राला दिसत नाही. सावित्रीला दिसते, ब्रह्मदेवाला दिसत नाही. पार्वतीला दिसते, महादेवाला दिसत नाही. पार्वती म्हणते, ओ भोलेनाथ कितना सुंदर, मुझे तो कुछ नहीं दिख रहा है. भगवान भोलेनाथ व्याकुळ झाले. आपण भगवान श्रीकृष्णांच्या सगळ्या लीला पाहिल्या आणि रासलीला तर अत्यंत महत्वाची आहे. शंकरांनी म्हटलं, मी तिथेच जातो सरळ रासलीलेमध्ये. आणि भगवान शिव निकुंजवनाच्या दारात आले. एक गोपी तिथे होती. त्या गोपीने त्यांना अडवलं. ओ बोले बाबा, कहा जा रहे हो? नो एंट्री, अंदर जाना मना है. यदि आपको अंदर जाना है तो राधा कुंड में जाओ, वहां स्नान करो, आपको गोपी रूप प्राप्त होगा, तत्पश्चात आप अंदर प्रवेश पा सकोगे.
भगवान शंकर राधाकुंडात स्नान करतात, त्यांना गोपीरूप प्राप्त होतं. अजूनही वृंदावनात तुम्ही जर जाल तर तिथे गोपेश्वर महादेवाचं देऊळ आहे. रोज संध्याकाळी या महादेवानं गोपीचा शृंगार केला जातो. महादेवजी आत शिरले, रासलीला आधी सुरू झाली होती. आता जेवढ्या गोपी होत्या तेवढी रूपं भगवंतांनी आपली प्रकट केली होती. आता एक्स्ट्रा गोपी आली, तिच्यासाठी वेगळं रूप कुठून आणणार? महादेवाने काय केलं, एक गोपी जरा गरीब दिसली, तिला ढकललं, तिच्या जागेवर महादेवजी उभे राहिले. रासलीला आरंभ झाली. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. 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 राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. मधल्या बाई उठा, मधल्याने उठा, मागे बसा. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. मन मेरो बोल बोल फेरायला पाहिजे. सुंदर वृंदावन. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. राधा नाचे कृष्ण नाचे. दोन गोल करा, दोन गोल करा. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. मन मेरो बन गयो सखी रे दोन मंडल करा, दोन मंडल. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. मन मेरो बन गयो सखी रे सुंदर वृंदावन. राधिका के नुपुर बजे बंसी बजे शाम की. राधिका के नुपुर बजे बंसी बजे शाम की. बंसी बजे शाम की, बंसी बजे शाम की. बजे शाम की, बंसी बजे शाम की. बजे शाम की, द्वार द्वार हेर रही, श्याम श्याम टेर रही. शाम के शाम शाम के जनन जनन नूपुरों की मधुर स्वर बिखेर रही. श्याम नृत्य में विभोर, श्याम नृत्य में विभोर सुध नहीं विराम की. बंसी बजे शाम की, बंसी बजे शाम की. जय हो. किशोरा चकोरा गोकुलधारा बनमो किशोरा चकोरा गोकुलधारा बनमो पावनी राधा में ब्रजबाला प्रेम रसाची ओ दीवाना ओ बनाना असरा सिद्धू किशोरा चित्त चकोरा गोकुल तारा नमो राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा कृष्ण कृष्णा
आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. संग खेळू चला रंग उधळू चला, संग खेळू चला रंग उधळू चला, आला आला किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी सादरी ग ओठावरी बासरी, फुलले सुरा संगती. कोणी म्हणा गोविंद, कोणी म्हणा गोपाळ, कानाला नावे कीर्ती. मूर्ती अशी फुगडी नंतर फुगडी नंतर फुगडी नका करू. कोणी म्हणा गोविंद, कोणी म्हणा गोपाळ, कानाला नावे कीर्ती. रोज खोड्या करून गोप बाळे जमवून, रोज खोड्या करून गोप बाळे जमवून, संग सकाळी गोपाळ झाला. आज आनंदी आनंद, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद टिपरी टिपरी टिपरी. जय हो. खेळ असा रंगला ग खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे. लपून छपून गिरधारी मारी तो ग पिचकारी, रंगांचे पडती सडे. खेळ संकला खेळणारा रंगला, टिपरीवर टिपरी पडे. लपून छपून गिरधारी मारतो पिचकारी, रंगाचे पडते सडे. पेर धरती निशा धुंद झाली निशा, पेर धरती निशा धुंद झाली निशा, रस रंगात वरात नाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज
चला बाई वृंदावनी रासलीला पाहू नंदाजीचा बाळयाने केला नवला. शुकदेवजी सांगतात राजन भगवंताने गोपींच्या समवेत दिव्य अशी रासलीला रचलेली आहे. ब्रह्मरात्रोपावृत्ते वासुदेवानुमोदिता अनिच्छन्त्यो ययुर्गोप्यः स्वगृहान् भगवत्प्रिय. रासलीलेची रात्री मी ब्रह्म षण्मास केली. अत्यंत प्रदीर्घ असा कालावधी रासलीलेचा आहे. रासलीला ही सामान्य लीला नाही आहे. भक्तीच्या क्षेत्रातली परमोच्च लीला म्हणजे रासलीला आहे. गोपी भावानं केलेली लीला, मधुरा भावानं केलेली लीला म्हणजे रासलीला आहे. रासलीलेतल्या गोपी सामान्य नव्हत्या महाराज. त्या जाण वेदगर्भेच्या श्रुती रूपे नव्हे माझी प्राप्ती तई परतल्या म्हणून नेती नेती माझी सुख संगती न पवेची. जाणीव नेणीव गेलिया निशेष माझे पाविजे निजात्म सुख श्रुती जाणोने निष्टंक गोकुळी त्या सुख देखारता आल्या. राजा रे रासलीला ही भक्तीच्या क्षेत्रात परमोच्च लीला आहे. रासलीला म्हणजे कामलीला नाही आहे. गोपींना ब्रह्मसुखाचा अनुभव देण्यासाठी रासलीला केली आणि गोपाळांना ब्रह्मसुखाचा अनुभव देण्यासाठी काल्याची लीला केली. भगवान श्रीकृष्णाने रासलीला रचली म्हणून कोणी जर करायचा प्रयत्न करेल जमणार नाही. आजकाल ते फॅड वाढले ते गरबा. भगवान श्रीकृष्णाने नाही केलं का? भगवान श्रीकृष्णाने जे केलं ते नाही करायचं. नदैव चरितांचरित कृष्ण चरित्राबद्दल असा नियम आहे की भगवान श्रीकृष्णाने जे केलं ते करायचं नाही. ते नुसतं ऐकायचं, उच्चारण करायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. वारकरी संप्रदायामध्ये काल्याचा प्रसंग असतो. काल्याशिवाय कोणताही सप्ताह पूर्ण होत नाही. त्या काल्याच्या प्रसंगामध्ये संतांनी नियम घालून दिलाय. काल्यामध्ये कोणतं चरित्र उच्चारायचं असतं. भगवंतांनी गोकुळेत जे केलं त्या चरित्राचा फक्त उच्चार मात्र करायचा आहे, त्याचा आचार नाही. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं आचरण नाही करायचं, अनुकरण करायचं नाही. अनुकरण जर करायचं असेल तर मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रांच्या चरित्राचं करा. मानवी मर्यादेला साजेस असं रामरायाचं वर्तन आहे. भगवान श्रीकृष्णांच्या लीला गूढ आहे, त्यांच्यासारखं नाही आपल्याला वागता येत. मग त्यांच्यासारखी जर रासलीला रचायची मग त्यांनी 6व्या दिवशी विष पिलं होतं. तुम्ही थोडंसं एंड्रिल प्या, जिवंत राहा आणि मग करा रासलीला. आजकाल माणूस इतका नाजूक झालाय ना की त्याची बाटली जरी बदलली तरी त्याचं पोट बिघडतं. पाण्याची बाटली म्हणतो बरं का मी. काही लोक साधं पाणी पित नाहीत. त्याच्यात वेगवेगळ्या कंपन्या असतात की नाही. कंपनी जरी बदलली तर ते म्हणतात अहो आमचं नेहमीच पाणी नाही मिळालं म्हणे आम्हाला म्हणून पोट बिघडलं.